माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही. माझी खासदारकी कधी गेली होती? 7,34,000 मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती. 2,17,000च्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता. देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या 10 जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे. आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूरमातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात. लोकांच्या दरबारात, लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या 10 मध्ये निवडून आलेलो आहे. कसं आहे, राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही, उबाटाला हार पचवता आली नाही. दिघे साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता. लोकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच दिघे साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय. परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने बिचाऱ्यांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे, मी काय त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाहीये. मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे. पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये. आणि कुठला गुन्हा? चोरीचा होता, भ्रष्टाचाराचा होता, कुठला गुन्हा हे राजन विचारेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं. त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे? अरे तो पक्षाकरता नरेश मस्केनी केलेली ती गोष्ट आहे. लाज वाटते सांगायला. तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता नरेश मस्के. पक्षाकरता लाटाकाटा खात होता. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे. आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता? हिम्मत असेल तर तो कुठला गुन्हा आहे? माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता, कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा. मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्केनी काय केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता. परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली. कोर्टाने दूध का दूध और पानी का पानी दाखवून दिलेला आहे. सत्य परेशान हो सकता है, हारता नहीं कभी सत्य, पराजित नहीं होता, सत्य परेशान होता है. परेशान तुम कर सकते हैं पण मला तुम्ही हरवू शकत नाही. कारण माननीय दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा भरभक्कम पाठिंबा मला आहे. सर, पहलगामचा जो हल्ला झाला यानंतर ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं. आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे, त्या सामन्याला देखील विरोध केला जातो. बघा, हे बालिश चाळे जे आहेत, बालिश चाळे आहेत. संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश चाळे करतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये. त्यामुळे हे सगळे बालिश चाळे आहेत. आधी आपला पक्ष सांभाळा. आपलं लावलेलं कुंकू लोक पुसतायत. आपलं लावलेलं कुंकू लोक रोज पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जातायत. आपल्याशी घटस्फोट का घेतायत, आपलं कुंकू का पुसतायत, याचं आधी आत्मपरीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठवा. महिला आघाडी आंदोलन देखील करणार आहेत.
त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माझा कुंकू माझा देश असं आंदोलन त्यांनी नाव एकंदरीत सुचवलेलं आहे. काय वाटतं? मी काय म्हणतो, सगळे बालिश चाळे आहेत. आधी स्वतःचं कुंकू लोक पुसून दुसऱ्याच्या घरात जातात, सुखाने नांद